चला, hello everyone and welcome all to Textbook Super Coaching, India the largest online learning education platform. मित्रांनो, क्लासला सुरुवात करायची आणि सुरुवात करत असताना फक्त दोन गोष्टी आपल्याला चेक करायच्या. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत व्यवस्थित येतोय का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी पीडीएफ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय ही पीडीएफ व्यवस्थित आहे का. राईट, दोन्ही गोष्टी या क्लिअर आहेत का फक्त चेक करा. जर दोन्ही गोष्टी व्यवस्थित असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला फक्त रिप्लाय करा, जेणेकरून आजच्या सेशनला आपल्याला सुरुवात करता येईल. चला लवकर फटाफट. चलो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, काही अडचण कोणाला. चलो फटाफट, तुमच्या सगळ्यांच्या कॉमेंट्स बघतोय, तुमच्या सगळ्यांच्या कॉमेंट्स मी बघतोय. बरोबर आहे. येस, बघून घेऊ आजच्या या सेशनचा विषय. सो मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण सुरू केलेला आहे पॉलिटी या विषयासंदर्भातला एक नवीन विषय, म्हणजेच एक नवीन सिरीज. आता सिरीज नेमकी आहे काय, तर तुम्हाला माहिती आहे कोळंबे या पुस्तकावर आधारित आपण रिव्हिजनच्या दृष्टिकोनातून विविध प्रश्न सेट करतोय आणि हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु सध्याचा जर आपण विचार करतो म्हटलं, म्हणजे सध्या जे काही सण उत्सव चालू आहेत याचा जर आपण विचार करतो, तर मित्रांनो जाणीवपूर्वक मी एक वेगळे सेशन्स तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलो होतो. कारण कोळंबे या पुस्तकावरची जी सिरीज आहे, या सिरीजला तेव्हाच आपल्याला महत्व देता येईल ज्यावेळेस ते टॉपिक तुम्ही रीड करून याल. टॉपिक रीड न करता जर मी या ठिकाणी प्रश्न सेट करतोय आणि त्या ठिकाणी तुमची उत्तरं जर चुकत असतील तर त्यात मजा नाही. सो जाणीवपूर्वक मी रिव्हिजन क्वेश्चन सिरीज ही या 2 दिवसांसाठी घेऊन आलो होतो. म्हणजे कसं, तर राज्यव्यवस्था या विषयावर टॉपिक तोच जो कोळंबे या पुस्तकावर आपला चालू होता, तोच टॉपिक म्हणजे प्रेसिडेंट. याच प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट टॉपिकवर आपण करतोय रिव्हिजन. बरोबर आहे. सो रिव्हिजनच्या दृष्टिकोनातून आपण हे प्रश्न सोडवून घेतोय. खूप कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करतोय. ठीक. सो मला माहिती आहे सर, एका बाजूला सण चालू आहे, एका बाजूला सगळ्यात घरी पाहुणे आलेले, बहिणी आलेल्या आहेत, सर भाचे आलेले आहेत, त्यांचा मस्ती धिंगाणा चालू आहे आणि त्यात तुम्ही हे काय लावलंय. ठीक आहे, आपल्याला तो सण, त्या सणाचा आनंद लुटायचा आहे, परंतु आपल्याला आपल्या उद्दिष्टांकडे सुद्धा लक्ष ठेवून चालायचं. सो या दृष्टिकोनातून एक थोडा वेळ आपण फक्त रिव्हिजन करून घेण्याचा प्रयत्न करू. सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या सर्वांना प्लस तुमच्या कुटुंबियांना, भविष्यातील कुटुंबियांना माझ्याकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्वांची दिवाळी सुख समृद्धीची आनंददायी जाओ ही प्रार्थना. विषयाला सुरुवात करून घेऊ. आजच्या सेशनचा जो टॉपिक आहे तो टॉपिक मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय, प्रेसिडेंट. बरोबर आहे, राष्ट्रपती याला आपण करायची सुरुवात. आता मित्रांनो, एक मुद्दा लक्षात घ्या. राष्ट्रपती या टॉपिकवर आपण यापूर्वी वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर आहे. राष्ट्रपती ह्या टॉपिकवर यापूर्वी वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण केला होता. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण जेवढे प्रश्न सोडवले त्या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न शिल्लक होते. सो ते शिल्लक राहिलेले प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये कंप्लीट करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर आहे. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाहीये, फक्त अर्धा तास मला तुमचा हवा आहे. या अर्ध्या तासामध्ये जेवढे आपल्याला जास्तीत जास्त शक्य होतील तेवढे सगळे प्रश्न सोडवून घेण्याचा आपण प्रयत्न करू. बरोबर आहे. आता या सेशनला सुरुवात करत असताना सर्वप्रथम काही गोष्टी मला तुम्हाला विचारायच्या किंवा मला तुम्हाला सांगायच्या. बरोबर आहे. येस, बघा, मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये एक गोष्ट सांगितली होती. कोणती गोष्ट, की मित्रांनो यावेळेस प्रिलियमच्या दृष्टिकोनातून, बरोबर आहे, ज्या प्रिलियम्स आपल्या डोळ्यासमोर आहेत, 2 प्रिलियम्स आपल्या डोळ्यासमोर आहेत. एकाला आपण म्हणू शकतो राज्यसेवा आणि एकाला आपण म्हणू शकतो कंबाईन. 2 प्रिलियम्स आपल्या डोळ्यासमोर आहेत, राज्यसेवा आणि कंबाईन. या प्रिलियमच्या दृष्टिकोनातून प्रेसिडेंट हा जो टॉपिक आहे मित्रांनो, हा खूप जास्त महत्वाचा. तुम्ही या मागील PYQचं जर अनालिसिस केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल
की प्रेसिडेंट या टॉपिकवर आयोग हमखास तुम्हाला प्रश्न विचारतो, हमखास. बरोबर आहे. मग असे जे येणारे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपल्या कव्हरेजमध्ये यायला पाहिजेत. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, यावेळेच्या प्रिलिम्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. आता याची कारण नेमकी काय काय, तर पॉईंट नंबर 1, जे प्रेसिडेंटचं इलेक्शन आहे, बरोबर आहे, प्रेसिडेंटच्या इलेक्शन नंतर कोणतीही परीक्षा झाली नाही, त्याच्यामुळे प्रेसिडेंटवर प्रश्न विचारला गेला नाहीये. पॉईंट नंबर 2, आपल्याकडे लोकसभेचं इलेक्शन झालं, बरोबर आहे. लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर पंतप्रधानांना किंवा मंत्रिमंडळाला जी शपथ देतात, या ठिकाणी सुद्धा राष्ट्रपती रोल प्ले करतात. पॉईंट नंबर 3, नवीन लोकसभा निवडून आल्यानंतर त्या लोकसभेचं जे पहिलं अधिवेशन असतं, त्या पहिल्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रपती करतात अभिभाषण, राईट. सो इथे मी घेतो पहिलं अधिवेशन. सो इथे सुद्धा राष्ट्रपतींचा रोल प्ले होतो. सो अशी वेगवेगळी कारणं आहेत ज्या कारणांमुळे राष्ट्रपती हा जो टॉपिक आहे हा खूप जास्त चर्चेत आलेला आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या टॉपिकला आपण प्रॉपर रिव्हिजन करून घेणं महत्वाचं ठरतं. म्हणून सांगतो, आजचं हे जे सेशन आहे, हे सेशन तुम्ही त्या अकॉर्डिंग बघा, कारण येणाऱ्या परीक्षामध्ये आपल्याला याच्यावर 100% प्रश्न विचारले जाणार आहेत. बरोबर आहे. आणि रिव्हिजन क्वेश्चनचा मुख्य उद्देश तोच आहे की बरेच दिवस झालेत आपण प्रश्न या टॉपिकवरचे सोडवलेले नाहीत, आणि ते आपल्याला व्यवस्थित सोडवून टॉपिकला एकदा चेक करून घ्यायचं आहे की येस, सगळ्या गोष्टी आपल्याला येत आहेत की येत नाही. बरोबर आहे. सो करून टाकू सुरुवात करत असताना टॉपिक तुम्हाला दाखवला होता, त्यानंतर सगळ्यात पहिली महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे माझा टेलिग्राम ग्रुप आहे, जो की तुम्हाला सर्वांना जॉईन करणं गरजेचं आहे. आता तुम्ही ग्रुप जॉईन करायला पाहिजे, कारण या ग्रुपमध्ये तुम्हाला वेगवेगळे अपडेट्स आहेत. ज्यावेळेस तुम्ही ग्रुप जॉईन कराल, थोडंसं स्क्रोल कराल, त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येऊन जाईल की येस, मास्टर नेमक्या कोणकोणते अपडेट्स आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू देतोय, ते तुम्हाला लगेच लक्षात येईल. फक्त तुम्ही काय करा, एकदा ग्रुप जाऊन बघून घ्या. ठीक आहे. या सॉरी, यानंतर दुसरा मुद्दा, टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर मित्रांनो, राज्यसेवा 2025च्या दृष्टिकोनातून आपल्याकडे एक बॅच चालू आहे, यशोदय. या बॅचला बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलंय. तुम्हाला घ्यायचं असेल, तुम्ही हा कुपन कोड यूज करू शकता. हा कुपन कोड तुम्हाला कुठे यूज करायचा आहे, तर तुम्हाला यूज करायचा आहे ऍप्लिकेशनमध्ये. ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे. मुद्दा लक्षात आला? येस. कुपन कोड यूज केल्यानंतर तुम्हाला काय बेनिफिट आहे, तर तुम्हाला 35% ते 40% डिस्काउंट आहे. किती? 35% ते 40% डिस्काउंट आहे. हा, आता कुपन कोड यूज करून येणारी जी फीज आहे, या फीज बद्दल पण तुम्हाला अडचण आहे, तर अशा वेळेस हा जो मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर तुमच्यासाठी एक संधी आहे. माझाच मोबाईल नंबर आहे, डायरेक्ट कॉल करा. जी अडचण असेल ती मला सांगा. ठीक आहे. मी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या फीस कमी करून दिल्या, तुमचीही करून दिली. यानंतर सेम ॲज कंबाईनची बॅच आहे. कंबाईनच्या बॅचसाठी सुद्धा रितेश हा कुपन कोड तुमच्यासाठी महत्वाचा आहे. हा पण कुपन कोड ऍप्लिकेशनला यूज करायचा आहे, डिस्काउंट मिळवायचा आहे. कुपन कोड यूज केल्यानंतर एकदा माझ्यासोबत फोनवर बोलून घ्या की सर एवढी एवढी फीज येते, जे काय असेल ते मी करून देतो. ठीक आहे. सगळे विषय तुमचे क्लिअर झाले असतील. आता सुरुवात करून घेऊ आजच्या प्रश्न उत्तरांच्या सेशनला. प्रश्न उत्तरांमध्ये काही प्रश्न आपण यापूर्वी सोडवलेले होते. जे उर्वरित शिल्लक राहिलेले प्रश्न आहेत ते आपल्याला आज कंप्लीट करायचे. ठीक आहे. सो जे झालेले प्रश्न आहेत ते झालेले प्रश्न आपण सोडून देऊ, आणि जे नवीन प्रश्न आहेत या नवीन प्रश्नांना आपण करून टाकू सुरुवात. बरोबर आहे. लास्ट लेक्चर मधला जो शेवटचा प्रश्न होता, हा लास्ट लेक्चर मधला शेवटचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. राईट. हा होता लास्ट लेक्चर मधला आपला शेवटचा प्रश्न. बरोबर आहे. उपराष्ट्रपती म्हणून कार्य केलेले व पुढे राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले व्यक्ती, आणि याचं उत्तर आपण सापडलं होतं क सोडून इतर सर्व. ठीक आहे. आता आपण नवीन प्रश्नांच्या दृष्टिकोनातून जाऊ. प्रश्न डिस्प्ले झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं काम असणार आहे तो प्रश्न व्यवस्थित रीड करणे. दुसरं तुमचं काम असणार आहे तो प्रश्न राष्ट्रपती या टॉपिकमध्ये कोणत्या सब टॉपिकवर विचारला गेलाय तो सब टॉपिक बघणे. जसं की राष्ट्रपतींच्या महाभियोगावर विचारलाय का,
राष्ट्रपतींच्या निवडणुकीवर विचारलाय का, निवडणूक पद्धतीवर विचारलाय का, पदावधीवर विचारलाय का, क्षमादानावर विचारलाय का, अध्यादेशावर विचारलाय का, कार्यकारी अधिकारावर विचारलाय का, न्यायविषयक अधिकारावर विचारलाय का, वेगवेगळे सब टॉपिक्स आहेत. राईट. सो हे सब टॉपिक्स तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि सब टॉपिक बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा या सब टॉपिकवरचा प्रश्न मला नेहमी अवघड जातोय. म्हणजे मग तो क्षमादानाचा अधिकार असेल, मग तो अध्यादेश असेल, कार्यकारी अधिकार असेल, वगैरे वगैरे असतील. ठीक आहे ना. याच्यामुळे तुम्हाला टू द पॉइंट काम करायला शक्य होईल. राईट. तो दुसरा प्रकार हा. आणि तिसरा प्रकार म्हणजे प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे. राईट. तो प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे प्रश्नाचा. राईट. सो ह्या तीन गोष्टी आहेत. या तीन गोष्टी तुम्ही प्रत्येक प्रश्नामध्ये बघत चला. यामुळे तुमच्या अभ्यासाला आणखीन जास्त स्पीड मिळेल आणि तुम्ही आणखीन जास्त टू द पॉइंट अभ्यास कराल. क्लिअर आहे. नवीन प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी सुरुवात करून घेऊ लगेच. चला फास्ट. चला. चला. राष्ट्रपती निवडणुकीसाठी दुसऱ्या फेरीची मतमोजणी आतापर्यंत केवळ एकदाच म्हणजे 1969 मध्ये टिंबटिंब यांच्या निवडणुकीच्या वेळी घ्यावी लागली. काय येते तुमच्या सगळ्यांचं उत्तर? येस, 100% व्ही व्ही गिरी. आता व्ही व्ही गिरी यांचं नाव दोन वेळेस तुम्हाला बघायला मिळालं. राईट. पहिलं सर्वात कमी मतफरकाने, बरोबर आहे, सर्वात कमी मतफरकाने निवडून आलेले राष्ट्रपती. पहिलं नाव. आणि दुसरं दुसऱ्या फेरीची मतमोजणी दरम्यान, दुसऱ्या फेरीच्या मतमोजणी दरम्यान निवडून आलेले राष्ट्रपती. राईट. दोन गोष्टी आहेत. दोन गोष्टींसंदर्भात तुम्हाला व्ही गिरीचं नाव लक्षात ठेवायचं. काही अडचण काहीच नाही. पुढचा प्रश्न. टिंबटिंब हे बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती आहेत. चला. थोडीशी स्पीड अप घेऊ. बरोबर. टिंबटिंब बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती. पटकन उत्तर द्यायचंय एकदम फास्ट. येस, नीलम संजीव रेड्डी. माहिती तुम्हाला? येस. नीलम संजीव रेड्डींचं नाव आणखीन कुठे येत आहे? नीलम संजीव रेड्डींचं नाव आणखीन कुठे येत आहे? राईट. पूर्वी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेले राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी. आणि दुसरं नाव कुठे येत आहे? बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती. क्लिअर. पूर्वी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेले राष्ट्रपती आणि बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी. पुढचा प्रश्न.
जरा व्यवस्थित बघाल. संसदेचं अधिवेशन सुरू नसताना राष्ट्रपतींनी काढलेल्या अध्यादेशाबाबत काय खरं नाही. अध्यादेशावर तुम्हाला आलेला प्रश्न. तो संसदेत ठेवला जाईल. संसदेच्या अधिवेशनात 6 आठवडे संपण्यापूर्वी तो ठराव पारित केला गेल्यास ठराव अंमलात येईल, म्हणजे तो कायमस्वरूपी कायद्यामध्ये रूपांतरित होईल. कायमस्वरूपी कायद्यात. स्टेटमेंट 100% बरोबर आहे. 6 आठवड्यानंतर वरील प्रमाणे न घडल्यास अध्यादेश कायम होईल. रॉंग आहे. अध्यादेश जर तुम्हाला कायम करायचा असेल तर तुम्हाला त्याला संसदेच्या अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांमध्ये पारित करणं गरजेचंच आहे. इथे कुठलीही दुसरी अट नाहीये. जर दोन्ही सभागृहे वेगवेगळ्या तारखेस निमंत्रित केली गेली तर 6 आठवड्यांचा कालावधी त्यापैकी आधीच्या नाही, त्यापैकी नंतरच्या. ठीक आहे, स्टेटमेंट चुकीचं आहे. जर दोन्ही सभागृहे वेगवेगळ्या दिनांकांना अभिनिमंत्रित केली गेली तर 6 आठवड्यांचा कालावधी त्यापैकी नंतरच्या दिनांकापासून मोजण्यात येईल. 100% स्टेटमेंट बरोबर आहे. राईट. काय विचारलं होतं आपल्याला? काय खरं नाही. ब आणि क चुकीचं. पर्याय क्रमांक 3 आपण सेट करून घेऊ. ब आणि क चुकीचं. कळालं? अध्यादेशावर तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करून ठेवणं गरजेचं आहे बरं मित्रांनो. राईट. एकदम सरळ होता. पुढचा प्रश्न जरा बघा फटाफट. चला फटाफट. पुढील विधाने आणि त्याचं कारण अभ्यासून योग्य पर्याय निवडा. भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीद्वारे होते. संसदीय शासन प्रकारात राज्य प्रमुख हा फक्त नाममात्र प्रमुख असतो. बरोबर आहे. असा प्रश्न आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय चेक करायचं की ही जी 2 स्टेटमेंट्स आहेत, ही 2 स्टेटमेंट्स योग्य आहेत की अयोग्य आहेत. या 2 गोष्टीवरून तुमचे 2 ऑप्शन्स कट होतात. बघा, पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंट जर रॉंग असेल तर वरचे 2 ऑप्शन उडतात, कारण वरच्या दोन्ही ऑप्शन मध्ये दोन्ही बरोबर असं सांगितलेलं आहे. खालचे 2 ऑप्शन पैकी एक उत्तर असणार आहे. ठीक आहे. जर दोन्ही स्टेटमेंट बरोबर असतील तर खालचे 2 ऑप्शन उडतात. आता या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. मोस्ट ऑफ दी अशा प्रकारचा जो प्रश्न असतो त्यामध्ये हे 2 स्टेटमेंट्स हे बरोबर देतात. फक्त स्पष्टीकरण योग्य आहे की नाहीये यावर तुमचा निकाल डिपेंड असतो. आता स्टेटमेंट नंबर अ सांगितले, भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीद्वारे होते. याच्या मागचं कारण असं, आपण या राष्ट्रपतींच्या निवडीची पद्धत कोणाकडून स्वीकारलेली आहे रे? राष्ट्रपतींच्या निवडीची पद्धत आपण कोणाकडनं स्वीकारली आहे? 2च मिनिटात तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. येस. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे स्पष्टीकरण बरोबर नाही. ठीक. येस. पुढचा प्रश्न. चला लवकर.
क्लिअर? अयोग्य विधान. आजपर्यंत नियमित राष्ट्रपती म्हणून डॉक्टर झाकीर हुसेन यांचा कार्यकाळ सर्वात कमी राहिला. डॉक्टर झाकीर हुसेन व फखरुद्दीन अली अहमद हेच दोघे केवळ त्यांचा राष्ट्रपती म्हणून कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. अयोग्य विधान कोणतं हा प्रश्न तुम्हाला विचारलाय. बरोबर आहे. करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 2. दोन्ही अयोग्य नाहीये. क्लिअर? पुढचा प्रश्न. चलो जल्दी. पुढील विधाने अभ्यासा आणि अयोग्य नसलेलं विधान कोणतं? राष्ट्रपतीचे पद रिक्त असल्यास उपराष्ट्रपती त्यांचेही पद रिक्त असल्यास भारताचे सरन्यायाधीश राष्ट्रपतीचे पद धारण करतात. वरील प्रमाणे मोहम्मद हियातुल्ला यांनी सरन्यायाधीश असताना ज्ञानी झैल सिंग यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रपती पद भूषवलं आहे. राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत सगळ्यात पहिल्यांदा ही कॉन्सेप्ट फिक्स करून घ्या की राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांचं पद भूषवतात उपराष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती पद भूषवण्यासाठी मॅक्झिमम 6 महिन्यांचा कालावधी असतो. म्हणजे उपराष्ट्रपती ऍज अ राष्ट्रपती म्हणून जास्तीत जास्त 6 महिने कार्यरत राहू शकतात. राष्ट्रपतींच्या गैरहजेरीत उपराष्ट्रपती आहेत. आता राष्ट्रपती पण नाही आहेत, उपराष्ट्रपती पण नाही आहेत. मग यांच्या गैरहजेरीत कोण? तर यांच्या गैरहजेरीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. मुद्दा लक्षात आला? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. आता राष्ट्रपती पण नाही, उपराष्ट्रपती पण नाही, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पण नाही, तर मग कोण? सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश. पॉईंट क्लिअर आहे? येस. सरळ साधा प्रश्न होता. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर अयोग्य नसलेलं पर्याय क्रमांक अ. बरोबर आहे. मोहम्मद हियातुल्ला हे सरन्यायाधीश होते. सरन्यायाधीश असताना त्यांनी राष्ट्रपती हे पद भूषवले, परंतु ज्ञानी झैल सिंग यांच्या अनुपस्थितीमध्ये नाही. बरोबर आहे. तर झाकीर हुसेन यांच्या मृत्यूमुळे ज्यावेळेस ज्ञानी झैल सिंग त्यावेळेस ते उपराष्ट्रपती होते. येस. पुढचा प्रश्न. चला पटापट. चला पुढचा प्रश्न. घटनेच्या कलम 123 मध्ये राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्याबाबत पुढील विधाने अभ्यास करून अचूक पर्याय, अचूक म्हणजे बरोबर. राष्ट्रपतींचे अध्यादेश काढण्याचा अधिकार संसदेच्या कायदेविषयक अधिकाराच्या समांतर आहे. या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान देऊ शकत नाही. अध्यादेश अधिकार हा राष्ट्रपतींचा स्वेच्छाधिकार आहे. एकदम सरळ स्टेटमेंट आहे, काहीच चुकण्यासारखी स्टेटमेंट नाहीये. बरोबर आहे. एकदम सरळ. हा कायदेविषयक अधिकाराच्या समांतर आहे. नाही, आव्हान देऊ शकत नाही, देऊ शकतात, हा स्वेच्छाधिकार नाहीये. करेक्ट आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. तिन्ही विधान चूक आहे. कलम 123 अध्यादेशचा अधिकार. पुढचा प्रश्न. चला सगळे प्रश्न संपूर्णच टाकायचे आहेत आपल्याला. सगळे प्रश्न संपवायचे.
चला लवकर. चला बघा. खालीलपैकी कोणता नकाराधिकार राष्ट्रपतींना प्राप्त नाही? गुणात्मक नकाराधिकार. काय असतो गुणात्मक नकाराधिकार? की राष्ट्रपतींनी एखादं विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवलं तर हे विधेयक आधीच्या बहुमतांपेक्षा जास्त बहुमताने पारित करून पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठवावं लागतं. हा भारताच्या राष्ट्रपतींना नाहीये, अमेरिकेच्या आहे. इकडे गुणात्मक नाही. पुढचा प्रश्न. बरोबर पर्याय निवडा. चला लवकर. चलो बरोबर पर्याय निवडा विचारलंय. राज्यपाल व केंद्र राज्य शासनाचे मंत्री हे राष्ट्रपतींची निवडणूक लढवू शकतात. स्टेटमेंट 100% बरोबर आहे. उमेदवारास एकूण मतांच्या 1/6 मतं न पडल्यास अनामत रक्कम जप्त होते. बरोबर आहे. लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्रतेच्या ज्या अटी असतात त्या सर्व राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्हता प्राप्त आहेत. बरोबर आहे. म्हणजे सरळ सरळ क नंबरचं स्टेटमेंट काय सांगतंय? समजा एखाद्या उमेदवाराला राष्ट्रपतीची निवडणूक लढवायची असेल, राईट, तर त्याच्यासाठी जी पात्रता आहे ना, भारताचा नागरिक असावा, वयाची एवढी वर्ष पूर्ण असावी, किंवा लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास तो पात्र असावा. या ठिकाणी लोकसभेचा सदस्याऐवजी एक्झाम मध्ये राज्यसभेचा सदस्य टाकला जातो. हा मुद्दा लक्षात असू दे. आणि ही जी अनामत रक्कम आहे, ही अनामत रक्कम किती आणि कुठे जमा होते रे, सांगता येईल का? ही जी अनामत रक्कम आहे, जी 1/6 मतं न मिळाल्यास जप्त होते, ही अनामत रक्कम किती आणि कुठे जमा केली जाते, कोणाला सांगता येईल? राईट, 15,000 RBI. ठीक आहे. पुढचा प्रश्न. चला व्यवस्थित. चला, महाभियोगासंबंधी चुकीची विधानं कलम 61 नुसार महाभियोग पद्धत दिलेली आहे. घटनाभंगाचा आरोप असलेला ठराव प्रथम लोकसभेत मांडला जातो. ठरावापूर्वी सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येपैकी 1/4 सदस्यांची स्वाक्षरी केलेली लेखी नोटीस 14 दिवस आधी सभागृहात मांडावी लागते. हा ठराव साध्या बहुमताने पारित होतो. ही एक न्यायिक प्रक्रिया आहे. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, ही एक अर्धन्यायिक प्रक्रिया आहे. दुसरं लक्षात ठेवा, साध्या नाही, विशेष बहुमताने. दोन गोष्टी इथे क्लिअर झाल्या. तिसरा मुद्दा, प्रथम लोकसभेत नाही, कोणत्याही सभागृहामध्ये. चुकीची विधानं विचारली आहेत. ब, ड, ई हे चुकीचं सापडलंय.
ब ड ई हे चुकीचं सापडले. आलं लक्षात? क्लिअर आहे? बाकी अ आणि क दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2. क्लिअर? पुढचा प्रश्न. चला पटपट पटपट संपत आलेत प्रश्न. प्रश्न संपत आलेत. चला चुकीचं विधान ओळखा. संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत तसेच महाभियोगात भाग घेतात. स्टेटमेंट 100% बरोबर आहे. निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत तर भाग घेतातच, परंतु निर्वाचित प्लस नामनिर्देशित महाभियोगात भाग घेतात. या ठिकाणी निर्वाचित बद्दल विचारले, दोन्ही ठिकाणी त्यांचा समावेश दिसेल. सर्व राज्यांचे विधानसभांचे निर्वाचित सदस्य निवडणुकीत भाग घेतात, मात्र महाभियोगात भाग घेत नाही. स्टेटमेंट 100% बरोबर आहे. दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत. दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही, मात्र महाभियोगात भाग घेतात. 100% स्टेटमेंट बरोबर आहे. चला चुकीचं विचारलं होतं. काय यायला पाहिजे उत्तर? काय यायला पाहिजे उत्तर? 100%. एकही नाही. पुढचा प्रश्न. वित्त आयोग फायनान्स कमिशन कोणत्या कलमानुसार स्थापन केलं जातं? कोणत्या कलमानुसार स्थापन केलं जातं? आय थिंक सो शेवटचा प्रश्न आहे. चला लवकर, शेवटचा प्रश्न आहे. चला चला केंद्र व राज्यांमध्ये कराच्या उत्पन्नाची वाटणी करण्याकरिता राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोग नेमतो. बरोबर आहे. वित्त आयोग नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना. कलम 280. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष वेणुगोपाल रेड्डी. वित्तीय समावेशनचा प्रथम उल्लेख 2005 मध्ये आरबीआयचे गव्हर्नर असताना केलं. त्यांचे कॅपिटल इन 21st सेंचुरी हे पुस्तक प्रसिद्ध आहे. तीन नंबरचं म्हणजे ड हा पर्याय चूक. त्यांचं पुस्तक आहे इंडिया अँड ग्लोबल फायनान्स क्रायसिस. थॉमस पिकेटी यांचं हे पुस्तक होतं, कॅपिटल इन 21st सेंचुरी. थॉमस पिकेटी, राईट. सो हे होते आपले आजचे प्रश्न. या बॅचेस संदर्भात तुम्हाला मी वेळोवेळी अपडेट दिलेले आहेत. सो मित्रांनो, बॅचेस जॉईन करून घ्या, कारण ज्यावेळेस राज्यसेवेची पूर्वपरीक्षा तुमची होईल त्यावेळेस संपूर्ण मार्केट 2025च्या मागे लागेल. त्यावेळेस आपण त्यांच्यापेक्षा पुढे असणं गरजेचं आहे. म्हणून सांगतो, हा गोल्डन चान्स आहे जो तुम्हाला सर्वांना मिळाला. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. भेटू लवकरच एका नवीन क्लासच्या माध्यमातून. थँक्यू.